आणि यानंतरची बातमी आहे पुण्यामधून। पुण्यामध्ये सध्या अतिक्रमण पाहायला मिळतोय। पुण्यातील अतिक्रमण अवैध उत्खननासंदर्भात कठोर पावलं आता उचलली जात आहेत। 3 दिवसांमध्ये गुन्हे दाखल करण्याचे आदेश चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेले आहेत। महसूल मंत्री बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना सुनावलेलं आहे, तशा सूचना केलेल्या आहेत। 3 दिवसांमध्ये गुन्हे दाखल करण्याचे आदेश बावनकुळे यांनी दिले। मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। मनोज, पुण्यातील अतिक्रमण हे सध्या वाढलंय आणि त्या सगळ्या संदर्भात मंत्री बावनकुळे यांनी दखल घेतलेली आहे आणि तशा सूचना अधिकाऱ्यांना केलेल्या आहेत। सविस्तर नक्कीच तेजस, पुणे शहरातील अतिक्रमण आणि अवैध उत्खनन प्रकरणी 3 दिवसात गुन्हे दाखल करण्याचे आदेश आपण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। आणि आपण या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना फैलावर देखील घेतलेले आहे। पुणे शहरातील कात्रज, कोंढवा, येवलेवाडी येथील अनधिकृत प्लॉटिंग यार्ड मध्ये मोठ्या प्रमाणात होत आणि ते आपण प्लॉट विकणे तसेच अवैध उत्खनन प्रकरणी गुन्हे दाखल करा असं देखील म्हणण्यात आलेलं आहे। आणि या ठिकाणी आपण जो प्लॉटिंगचा प्रकार तो मोठ्या प्रमाणामध्ये होत असल्यामुळे 3 दिवसात गुन्हे दाखल करण्याचे आदेश या ठिकाणी बावनकुळे यांनी दिलेले आहे। आणि या ठिकाणी अवैधपणे या ठिकाणी हे प्लॉट विकणे चाललेले आहे। त्यामुळे जो महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। आणि आपण या संदर्भामध्ये मंत्र्यांमध्ये बैठक देखील झालेली आहे आणि या बैठकीमध्ये हा महत्वाचा निर्णय चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून घेण्यात आलेला आहे। अगदी धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।